मैत्रिणीनं व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओची सुरुवात मी माझ्या देवपूजेपासून करत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर. आणि हे टायमिंग होतं ते सकाळी मला वाटते 7 सव्वा 7चं टायमिंग होतं. त्यावेळी माझी संपूर्ण देवपूजा झालेली होती, म्हणजे थोडीच बाकी होती. बाकी सर्व देवांना हळदी कुंकू मळवट वगैरे भरून झालेला होता. आणि आता ज्या पिवळ्या कवड्या असतात आपल्या त्या मी पूजणार आहे. असे संतोषी मातेचे 3 कॉईन आहेत माझ्याजवळ, ते पण मी रोज माझ्या रोजच्या पूजेमध्ये पूजत असते. आणि ज्या पिवळ्या कवड्या आहेत त्या जवळजवळ 9 कवड्या आहेत आणि सर्व त्या मी एका प्लेटमध्येच पूजत असते. आजची देवपूजा मी थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करत आहे. देवपूजेला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात मैत्रिणींनो, कारण की देव आमच्या घरामध्ये खूप जास्त आहेत, त्यामुळे सर्व देव काढायचे. परत मी सगळ्या देवांना सेपरेट आंघोळ घालत असते, म्हणजे सगळे देव एकत्र ठेवून असं पाणी ओतून आंघोळ नाही घालत. एक परात घेऊन प्रत्येक देवाला वेगवेगळे आंघोळ घालून मग मी ते पाणी वेगवेगळं ओतत असते आणि म्हणजे वेगवेगळं असं आंघोळ प्रत्येक देवाला घालत असते, त्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो. पण ते योग्य आहे, त्या पद्धतीनेच आपण देवपूजा केली पाहिजे. आता पिवळ्या कवड्यासने वगैरे मी हळदी कुंकू लावून घेत आहे. आणि घरामध्ये देवपूजा झाली की समाधान वाटतं बघा. देवपूजा जर केली नाही घरामध्ये तर अजिबात चांगलं वाटत नाही. लक्ष्मीची मूर्ती पिवळ्या कवड्या अशा मी छोट्याशा त्या पाटावर ठेवत असते. आणि ह्या गजलक्ष्मी तर मला खूप आवडतात, कारण त्या गजलक्ष्मीमुळे माझ्या देवाऱ्याची शोभा वाढलेली आहे. अतिशय सुंदर असं कोरीव काम गजलक्ष्मीवर आहे, खूपच छान दिसतात त्या. त्यानंतर महाराजांचा फोटो वर होता, तो पूजायचा होता, तो काढून घेतला. महाराजांच्या फोटोच्या खाली जे वस्त्र होतं ते पण बदलून घेतलं. 2 वस्त्र केलेले आहेत मी, आधीचं काढते आणि जे धुतलेलं असतं ते परत अंथरते. आणि महाराजांच्या फोटोला असं साईडनं मी वेलवेटचं कापड लावून लेस लावून असं वस्त्र तयार केलेलं आहे बघा, त्यामुळे फोटोवर धूळ वगैरे अजिबात बसत नाही. महाराजांच्या फोटोच्या तिथंच दत्त महाराजांचा सुद्धा फोटो आहे. महाराजांना मी चंदनयुक्त अष्टगंध लावत असते. त्या अष्टगंधाचा वाससुद्धा खूप छान आहे मैत्रिणींनो, आणि कलर पण असा त्या अष्टगंधाचा वेगळाच आहे. महाराजांच्या फोटोला जिथं जिथं चिन्ह आहे तिथं तिथं मी अष्टगंध लावत असते. दत्त महाराजांना, परत त्यांच्या पाठीमागे जी गाय आहे तिला, सगळीकडे मी अष्टगंध लावून घेते. महाराजांचा फोटो पण खूप असा छान मिळालेला आहे मला. महाराजांच्या फोटोकडे बघितलं की सर्व टेन्शन दुःख नाहीशी होतात आणि फोटोकडे बघतच राहावं असं वाटतं. हे पहा, असं ते केशरयुक्त अष्टगंध आहे. वास पण खूप छान आहे आणि कलर बघू शकता, कलर पण खूप छान आहे त्या अष्टगंधाचा. त्यानंतर वरती गणपती बाप्पांचा फोटो आहे आणि ह्या बाजूला माझ्या सासूबाईंचा फोटो आहे, तो पण मी पूजत असते. सासूबाईंचा फोटो थोडासा पाण्यासारखं लागून खराब झालेला आहे, तो नवीन बनवून घ्यावा लागणार आहे आता. सासूबाईंना मी हळदी कुंकू लावून घेते आणि मी स्वतःला सुद्धा लावून घेते, कारण त्या सुवासिन वारलेल्या आहेत. त्यानंतर आज रविवार असल्यामुळे ज्योतिबाला अभिषेक घालायचा होता. तर रविवारी मी ज्योतिबाला अभिषेक घालते, कारण की आमचा कुलदेव ज्योतिबा आहे. अशा पद्धतीने आपली आजची देवपूजा झालेली आहे. देवांना फुलं मिळत नाहीत, कधी लक्षात असलं तर आणते आणि कधी लक्षात राहिलं नाही तर मग फुलंच नसतात. पण फुलं नसली तर देवपूजा केल्यासारखं वाटत नाही. त्यानंतर श्री उठलेला, त्याला चहा वगैरे दिला आणि फरशी वगैरे पुसून घेतली. फरशी पुसत असताना मात्र मी रोज फरशीच्या पाण्यामध्ये मीठ आणि हळद ही घालतच असते. त्यानंतर
कांदा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे मी, टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि कांदा भाजल्यानंतर थोडीशी हळद, चटणी आणि टोमॅटो टाकून भाजून घेत आहे. मी वाटाणा आणि बटाटा याची भाजी करत आहे आणि जो बटाटा कापून घेतलेला होता तो त्यामध्ये टाकलेला आहे. वाटाणे मी ओल्या वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या होत्या, त्या सोलून ठेवलेल्या होत्या. तो वाटाणा मी मटार घातलेला आहे आणि या दोन्हीची भाजी करणार आहे. अशा पद्धतीने आपली साधी सोपी बटाटा आणि वाटाणा याची भाजी झालेली आहे. पाणी थोडंसंच घालणार आहे. मी गार पाणी घातलेलं आहे. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि आता पाणी थोडं घातलेलं आहे आणि रबरबीत अशी भाजी करणार आहे. थोडासा त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे. श्रीला म्हटलं शेंगदाणं बारीक करून घे आणि त्यानंतर भाजी त्या बाजूला ठेवली आणि इकडे मी भाकरी करून घेत आहे. 3 ते 4च भाकरी करणार आहे कारण हे कामाला गेलेले आहेत. श्रीला आणि माझी पुरती 3 ते 4 भाकरी करणार आहे. त्यातली पण 1-2 शिल्लक राहते. बटाट्यामध्ये वाटाणा घातला तरी पण भाजी खूप छान लागते मैत्रिणींनो. भाजीची टेस्ट वाढते आणि मसाला जर घालून केला तर भाजी खूपच चांगली लागते. पण मी साधीच केलेली तरीसुद्धा खूप छान भाजी झालेली. थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली होती. मैत्रिणींनो, आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझे शॉर्ट व्हिडिओही बघायला अजिबात विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन.